मातृका हा देवींचा एक समूह आहे. यात आदिशक्तीची भिन्न भिन्न रूपं आहेत. त्या प्रमुख पुरुष देवतांच्या शक्ती आहेत असं मानलं जातं. वेगवेगळी पुराणं मातृकांबद्दल वेगवेगळ्या कथा सांगतात. या सगळ्या पुराणांपैकी वराह पुराणात मातृकांची कथा सविस्तर सांगितलेली आहे. असुरांचा राजा अंधकासूर याने कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून वेगवेगळे वर प्राप्त करून घेतले. त्यामुळे तो शक्तिशाली बनला. अर्थातच तो उन्मत्त झाला आणि सगळ्या देवांना त्रास द्यायला लागला. देवांनी मदतीसाठी कैलासावरती महादेवाकडे धाव घेतली. शंकर भगवान या सगळ्या देवांची तक्रार ऐकत असतानाच स्वतः अंधकासूर हा पार्वतीचं अपहरण करण्याच्या हेतूने कैलासावर दाखल झाला. भगवान शिव तात्काळ अंधकासुराशी लढण्यासाठी सज्ज झाले. त्यांनी लगोलग वासुकी, तक्षक आणि धनंजय या 3 नागांचा बंध त्यांच्या कमरेभोवती बांधला. त्याच वेळी नील नावाचा अजून एक राक्षस महादेवाला मारण्यासाठी हत्तीच्या रूपात तिकडे येऊन पोहोचला. शिवांचं वाहन असलेल्या नंदीला हे समजलं आणि त्याने वीरभद्राला त्याची कल्पना दिली. वीरभद्राने सिंहाचं रूप घेतलं आणि त्याने हत्तीच्या रूपातल्या नील राक्षसाचा वध केला. त्यानंतर त्याने ते कातडं महादेवांना भेट म्हणून दिलं. महादेवांनी ते कातडं अंगावरती पांघरलं आणि ते अंधकासुराशी युद्ध करायला सज्ज झाले. अंगावर हत्तीचं कातडं पांघरलेलं, सर्पाची आभूषणं अंगावर ल्यालेली आणि हातात त्रिशूळ धारण करून महादेव आपल्या गणांबरोबर अंधकासुराशी युद्ध करायला लागले. विष्णू आणि इतर देवगण त्यांच्या सहाय्याला धावून आले. परंतु घनघोर युद्ध सुरू झालं. त्यामुळे देवांना तिकडून पळून जायला लागलं. शेवटी महादेवांनी त्यांचा त्रिशूळ अंधकासुराच्या पोटात खुपसला आणि त्याला त्याच्यावरती उचलून धरलं. पण अंधकासुराच्या अंगातून रक्ताचे थेंब गळायला लागले. ते थेंब जमिनीवर पडताच त्याच्यातून हजारो अंधकासूर तिकडे निर्माण होऊ लागले. श्री विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राने त्या इतर मायावी अंधकासुरांना ठार केलं. अंधकासुराच्या अंगातून रक्ताचे आणखी थेंब जमिनीवर पडू नयेत म्हणून महादेवांनी आपल्या तोंडातून ज्वाळा निर्माण केल्या आणि त्या ज्वाळेतून योगेश्वरी नावाची एक शक्ती निर्माण केली. त्याबरोबर इंद्र आणि इतर देवतांनी सुद्धा आपापली शक्ती निर्माण करून ती महादेवांच्या मदतीसाठी तिकडे पाठवली. ब्रह्मदेवाची शक्ती ब्रह्माणी, इंद्राची शक्ती इंद्राणी, महेशाची माहेश्वरी, कार्तिकेयाची कौमारी, विष्णूंची वैष्णवी, वराहाची वाराही आणि यमाची शक्ती चामुंडा अशा 7 शक्ती देवता तिकडे उत्पन्न झाल्या. त्यांना सप्तमातृका असं संबोधलं जायला लागलं. या मातृका श्री शिव आणि अंधकासूर यांच्या युद्धात मध्ये आल्या आणि त्यांनी अंधकासुराच्या अंगातून होणारा रक्तस्त्राव आपल्या शक्तीने थांबवला. या लढाईत शेवटी अंधकासुराची शक्ती संपत आली आणि शिवांनी त्याचा पराभव केला. अशा रीतीने या सप्तमातृकांचा उदय झाला. या मातृकांच्या हातात त्या त्या देवांची आयुध होती. तसंच त्या मातृका त्या त्या देवतांच्या वाहनांवरती बसून आलेल्या होत्या. बदामीचे चालुक्य आणि त्यांच्यानंतरचे कल्याणी चालुक्य हे या सप्तमातृकांचे उपासक होते. त्यांच्या मंदिर स्थापत्यात सप्तमातृकांचे पट्ट बघायला मिळतात. या मातृकांची संख्या 7 असली तरी काही ठिकाणी ती 8, 16 किंवा 32 सुद्धा दिसते. या मातृकांच्या शिवाय माहेंद्री, नारसिंही, वैनायकी, नारायणी, अंबिका, भद्रकाली, काली, योगेश्वरी यांचं सुद्धा शिल्पांकन बघायला मिळतं. सप्तमातृकांच्याद्वारे वराह पुराण एक मोठं तत्वज्ञानच आपल्या समोर मांडू पाहतं. त्यानुसार शिव, अंधकासूर किंवा मातृका ही सगळी रूपकं आहेत. शिव आणि अंधकासुराचं युद्ध म्हणजे आत्मविद्या किंवा आत्मज्ञान आणि अज्ञानरूपी अंधकार यांचं युद्ध समजलं गेलं आहे. वराह पुराणानुसार मानवी शरीरातल्या 8 प्रमुख दुर्गुणांचं प्रतिनिधित्व या मातृका करतात. काम म्हणजे योगेश्वरी, क्रोध म्हणजे माहेश्वरी, लोभ म्हणजे वैष्णवी,
तर मद म्हणजे ब्राह्मणी, मोह म्हणजे कौमारी, मत्सर म्हणजे इंद्राणी, पशुत्व म्हणजे चामुंडा, तर असूया म्हणजे वाराही. या सप्तमातृकांच्या मूर्ती किंवा पट्ट आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी बघायला मिळतात. सर्वात सुंदर अशा सप्तमातृकांच्या मूर्ती बेसनगर इथे आहेत. त्यांच्यावर गुप्तकालीन मूर्ती शैलीचा प्रभाव दिसतो. अंगप्रत्यंगात सौष्ठव आणि आकर्षक केशरचना यामुळे त्या मूर्ती देखण्या वाटतात. कुंभकोणम, ऐहोळ इथल्या शिल्पांमध्ये 8 मातृका दिसतात. नर्मदेच्या तीरावर मांधाता पर्वतरांगांमध्ये, तामिळनाडूतल्या चक्रपल्ली या गावी, गुजरातमधल्या तिलकवाडा या गावी सप्तमातृकांची मंदिरं आहेत. तसंच मध्य प्रदेशातील लेण्यांमध्ये, पुण्याजवळच्या यवतेश्वर मंदिराच्या भोवऱ्यात आणि बुलढाणा जिल्ह्यातल्या तारापूर गावच्या देवी मंदिराच्या परिसरात मातृकांच्या मूर्ती असल्याची नोंद संस्कृती कोशात आहे. हेमाडपंथी मंदिरांमध्ये या मूर्ती हमखास आढळतात. मंगल कार्यांच्या वेळी पुण्याह वाचनानंतर मातृका पूजन करतात. त्यामुळे आजही धार्मिक कार्यात मातृकांचं महत्त्व हे अबाधित आहे.